प्राध्यापक सचिन साळवे. आपण आज BA तृतीय वर्षाच्या जे 6वं सत्र आहे त्या 6व्या सत्रामधील पेपर क्रमांक 13 इतिहासाची क्षेत्रे म्हणजे फील्ड्स ऑफ हिस्ट्री ह्या विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्याचा अभ्यासक्रमाविषयी चर्चा करत असताना त्याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट्स आहेत ते बघणार आहोत आपण. असो, जो BA तृतीय वर्षाचा BA फायनलचा जो विषय आहे, पेपर आहे 13वा, तो आहे इतिहासाची क्षेत्रे फील्ड्स ऑफ हिस्ट्री. त्याच्यामध्ये जे 3 क्षेत्रे आहेत वेगवेगळे, तर ते आहेत आर्किओलॉजी, म्युझिओलॉजी अँड टुरिझम, म्हणजेच पुरातत्वविद्या, वस्तुसंग्रहालयशास्त्र व पर्यटन. त्याच्यामध्ये नंबर 1चं जे कंटेंट्स आहे, नंबर 1चा जो मुद्दा आहे तो आहे आर्किओलॉजी. आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वविद्या, त्यालाच आपण पुराणवस्तू संशोधन शास्त्रसुद्धा म्हणू शकतो. तर मग सर्वप्रथम आहे आर्किओलॉजी, पुरातत्वच म्हणूया त्याला आपण, पुरातत्व. मग त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पुरातत्वविद्या म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या आणि त्याच्यानंतर त्याची उद्देश काय आहे, पुरातत्वाचा अभ्यास करून आपल्याला काय फायदा होणार आहे, थोडक्यात पुरातत्वाची उद्दिष्टे, हा प्रकार हे आपल्याला ह्या अभ्यासक्रमात आहे. त्याच्यानंतर आर्किओलॉजीमध्ये दुसरा जो मुद्दा आहे आपल्याला अभ्यासक्रमासंदर्भात तो आहे आर्किओलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी, म्हणजे पुरातत्वविद्या आणि त्याला काय म्हणता येईल, मानववंशशास्त्र यांचा काय संबंध आहे. नंतर पुरातत्वविद्या आणि पदार्थविज्ञान यांचा काय संबंध आहे, ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. नंतर आहे पुढचा मुद्दा जो आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियन आर्किओलॉजी, म्हणजे भारतीय पुरातत्वाचा इतिहास, थोडक्यात इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. थोडक्यात BA तृतीय वर्षाच्या जो 13वा पेपर आहे 6व्या सेमिस्टरचं, पुरातत्वविद्या, वस्तुसंग्रहालयशास्त्र आणि पर्यटन, इतिहास क्षेत्र म्हणून आपलं ॲक्च्युअली त्याचं नाव आहे फील्ड्स ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाचे क्षेत्र. त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहे, सर्वात अगोदरचा जो मुद्दा आहे पुरातत्वविद्या, तर पुरातत्वविद्येचा अर्थ, त्याची उद्दिष्टे, त्याचं त्या पुरातत्वविद्येच्या इतर शास्त्राशी काय संबंध आहे, पुरातत्वविद्या आणि मानववंशशास्त्र, पुरातत्वविद्या आणि काय म्हणता येईल त्याला मटेरियल शास्त्र, मटेरियल म्हणजे पदार्थविज्ञान, म्हणजे जसं आपण मटेरियल विज्ञानमध्ये आपण पुढे बघणारच आहोत डिटेल्समध्ये, पण सध्या आपण फक्त अभ्यासक्रमाविषयी कंटेंट्स चर्चा करतो आहे. त्याच्यानंतर पुरातत्वाचा थोडक्यात आपण इतिहास बघणार आहे. भारतीय जे पुरातत्व आहे, हिस्ट्री, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियन आर्किओलॉजी, भारतीय पुरातत्वाचा थोडक्यात आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे प्रोसेस इन आर्किओलॉजी, पुरातत्वविद्येच्या ज्या प्रक्रिया आहेत वेगवेगळ्या, त्याचासुद्धा आपण ह्या पेपरमध्ये अभ्यास करणार आहोत. एखादं पुराणवस्तू ठिकाण स्थळ आहे ना, मग त्याच्यामध्ये ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात नंबर 1चा मुद्दा जो येतो की पुरातत्वीय स्थळांचा शोध घेणं. यालाच म्हणजे यालाच याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये सर्च ऑफ आर्किओलॉजिकल साईट्स म्हणून दिलेलं आहे. मग पुरातत्वीय स्थळांचा शोध घेणे, त्याच्यानंतर कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ आर्किओलॉजिकल मटेरियल. थोडक्यात यांनी असं सांगितलं आहे की पुरातत्वीय स्थळांचा शोध घेतल्यानंतर ज्या वस्तू, पुरातत्वीय अवशेष आपल्याला प्राप्त होतात, त्या अवशेषाचे, त्या पुरातत्वाचं कलेक्शन म्हणजे त्याला काय म्हणता येईल, संकलन अँड क्लासिफिकेशन, वर्गीकरण, म्हणजे थोडक्यात
पुरातत्वीय अवशेषांची संकलन आणि पुरातत्वाचे वर्गीकरण ह्या पुरातत्वीय प्रक्रियांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्या पेपरमध्ये. आणि पुराणवस्तू संशोधन शास्त्र याच्यामध्ये म्हणजे पुरातत्व विद्येमध्ये एवढ्या प्रक्रिया आहेत. त्याच्यानंतर इतिहासाचं जे दुसरं क्षेत्र आहे म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाचा तो दुसरा पार्ट आहे पुरातत्व विद्या. त्याच्यासोबत दुसरं जे प्रकार आहे, दुसरा जो पार्ट आहे तो आहे म्युझिओलॉजी. त्याला म्हटलं गेलेलं आहे वस्तू संग्रहालय शास्त्र. ठीक आहे, त्याचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्याच्यामध्ये नंबर 2मध्ये म्युझिओलॉजीमध्ये त्याच्यामध्ये पहिला जो कंटेंट्स आहे डेफिनेशन ऑफ म्युझियम अँड म्युझिओलॉजी. वस्तू संग्रहालय शास्त्र साहजिकच वस्तू संग्रहालयाचा अभ्यास करणार. मग सगळ्यात अगोदर आपल्याला वस्तू संग्रहालय शास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या, वस्तू संग्रहालय आणि वस्तू संग्रहालय शास्त्र याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ह्या वस्तू संग्रहालय म्हणजे त्याला म्हणतात इतिहास वस्तू संग्रहालय याचा अभ्यास करत असताना त्याची उद्दिष्टे आणि ध्येय काय आहे तो याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये दिलेले याच्यात अभ्यासक्रमात सांगितलेलं एम्स अँड फंक्शन ऑफ हिस्ट्री म्युझियम म्हणजे इतिहास वस्तू संग्रहालयाची उद्दिष्टे, त्याचे कार्य यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन आहे, आयडेंटिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन आहे, इंडेक्शन ऑफ मटेरियल आहे. या ज्या वस्तू संग्रहालयाच्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे की जसं वस्तूंच्या नोंदी ठेवणे म्हणजे जे आहे वस्तू संग्रहालयातील वस्तू ज्या आहेत त्यांच्या नोंदी ठेवणे, आयडेंटिफिकेशन करणे,